नमस्कार, मी आदिती शेलार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते आमचं घर, आम्ही जे आता राहतो। खरं तर हे आमचं स्वतःचं घर नाही आहे, आम्ही रेंटवर राहतो इथे। पण मला याआधी म्हणजे माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये दोघी तिघींनी असं म्हणजे कमेंट केलं होतं की तुमचं घर दाखवा वगैरे। तर दाखवण्यासारखं इतकं काही नाही आहे, कारण खूप लहान घर आहे आमचं, आम्ही जे राहतो आहे आत्ता तिथे। पण तरी मी प्रयत्न करते दाखवायचा, म्हणजे बघा तुम्ही कसं वाटतं आणि मला सांगा कमेंट करून। हे मी आली मेन डोअरमधून, इकडे मेन डोअर आहे मागे। तर मेन डोअरमधून आल्यानंतर राईटला लगेचच हे किचन आहे। किचन खूप लहान आहे, तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल। म्हणजे बघा, मी फक्त गॅस ठेवला आहे आणि मटकाच ठेवला आहे आणि लगेचच बेसिन आहे, संपलं माझं किचन। तर वरती ते मांडणी लावलेली आहे, भांडी माझी एवढीच आहेत। आणि इकडे आहे हे नॉर्मल माझे कप वगैरे जे असतात रोजचे ते ठेवलेले। इकडे ही फळी मी लावून घेतली होती, कारण मिक्सर ठेवायला जागाच नव्हती आणि स्विच लगेच तिथेच होता, म्हणून मग ही जी फळी आणि त्याला मी हा असा तो वॉलपेपर जो येतो ना मेशोवरती तो लावला होता। तर हा किचन एवढाच आहे, अजून काही दाखवण्यासारखं नाही आहे। खाली तर ॲज युजल माझे जे डबे वगैरे आहेत, सामान वगैरे, आणि ते हंडा कळशी आहे तांब्याची। आणि ही इकडे वॉशिंग मशीन ठेवली आहे लगेच। वॉशिंग मशीन खरं तर पहिले नव्हती, आत्ता मला वाटतं 3 दिवस झाले असतील घेतली। तर हा झाला किचन नंतर लगेचच हा हॉल आहे। इकडे हॉलमध्ये आल्यानंतर ह्या 2 चेअर्स आहेत, वरती स्वामींचा फोटो। हे मी मिशोवरूनच मागवलं होतं, मला आवडलं होतं खरं तर पहिले। आणि जे मला फॉलो वगैरे करतात इंस्टाग्रामला माझे फोटो वगैरे, त्यांनी बघितलं असेल माझं हे जे सगळं पिंक दिसतं आहे ते आधी ब्ल्यू होतं। खरं तर सुरुवातीला एकदम पिंक ठेवलेलं मी, त्याच्यानंतर मध्येच ब्ल्यू केलं आणि आता परत मला थोडंसं वाटलं की चेंज करावं, म्हणून मग मी हे मग मी कधी पूर्ण पिंक करत असते किंवा मग कधी पूर्ण ब्ल्यू, असा कधीतरी थोडंसं चेंज केलं की जरा छान वाटतं त्यामुळे। तर हा जो समोर पडदा दिसतोय तुम्हाला, तिथे वॉशरूम आहे। त्याच्यानंतर लगेचच इकडे देवारा, म्हणजे देवारा नाही म्हणता येणार, फळी लावली आणि त्याच्यावरतीच ठेवलेलं आहे। इथे खिडकीत असं एक झाड लावलं आहे। खरं तर मला तुळशीची खूप आवड आहे, पण इथे गॅलरी नसल्यामुळे मला काय ते जमतच नाही। आणली पण होती मी तुळस, पण ती नाही जगली, कारण ऊनच, सूर्यप्रकाशच नाही आहे घरात, त्यामुळे। तर हा असा हॉल आहे पूर्ण। त्यानंतर इथून असं समोर लगेचच हा TV ठेवलेला आहे। ही एक वॉल आहे, त्याच्यावरती काय नाही, नॉर्मल आमचे फॅमिलीचे पूर्ण फोटो आहे। रेहान माझा 8 महिन्याचा होता तेव्हा, 8 नाही 9-10 महिन्यांचा होता तेव्हा, तो बड्डेसाठीच फोटो काढलेले। त्यानंतर इथे आतमध्ये बेडरूम आहे। बेडरूममध्ये बेड नाही आहे आमच्या, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं हे रेंटवरती राहतो आहे आम्ही, त्यामुळे जास्त काही सामान आम्ही घेतलेलं नाही। आणि हा इथे आरसा, बऱ्याच व्हिडिओ इथे मी करत असते। त्यानंतर इथे खिडकी आहे, पण मी ती उघडत नाही जास्त, कारण मच्छर वगैरे येतात खूप। तर बेडरूम हा एवढाच आहे। गादी आम्ही 2 ठेवलेल्या आहेत, एकावरती एक, जेणेकरून थोडंसं ते उंच व्हावं। आणि मग हा युनिट माहीतच असेल बऱ्याच जणांना, मिशोवरून मागवला होता मी, बरंच सामान राहतं त्याच्यात। आणि ती रिंग लाईट। तर झालं तो हॉलमध्येच किचन आणि मग हा बेडरूम। तर इथे त्या छोट्या कपाटात सगळं कस्टमरचे कपडे वगैरे आहेत। आणि ही माझी दुसरी मशीन आहे इंटरलॉकिंगची।
इकडे आहे आमचं वालं कपाट. यात सगळे माझे आणि माझे, विहानचे आणि अमोलचे कपडे आहेत सगळे. तर हा झाला बेडरूम आणि हॉल तर तुम्ही बघितलाच.